हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मीराज कॉर्नर. आज मी सगळ्यांना आवडेल अशा टेस्टी हलवाई स्टाईल समोस्याची रेसिपी घेऊन आली आहे. बनवायला खूप सोपे आहे आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतात. अगदी बाहेर मिळतात तसे क्रिस्पी समोसे तयार होतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर अँड कमेंट करा. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. त्यासाठी पहिले आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्यानंतर कसुरी मेथी, पुदिना, सौंफ, अद्रक, धने आणि थोडा लिंबू पिळलेला आहे. आणि आपल्याला याचं पाणी घालून अतिशय स्मूथ असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत आणि आता त्याचे सालं काढून घेतले. आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे मग कसं त्याच्यात असं स्मूथ असं आपलं सारण तयार होतं. तर सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये जिरं, हिंग टाकायचं आहे. हिंग जरूर टाकायचं, त्याच्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही. नंतर थोडीशी कसुरी मेथी, आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडं लिंबूही पिळू शकतात. नंतर गरम मसाला टाकून आता नंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तिखट मिरच्या तुम्ही जशा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात. थोडं तिखट छान लागतं. त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे आणि नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता जे थोडंसं पाणी टाकून भांड्याला लागलेलं वाटणही त्यामध्ये टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. म्हणजे छान आपलं ते शिजलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप सोपे आहेत करायला आणि झटपट तयार होतात. आता छान शिजलं आहे वाटण. आता आपल्याला त्यामध्ये आपण जे किसून घेतलेले बटाटे आहेत ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण बटाट्याला ते सगळं मिक्सचर लागलं पाहिजे आणि छानपैकी एक आपण त्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं ओलसरच ठेवायचं, म्हणजे छान लागतं, खायला पण छान लागतं. एकदम ड्राय नाही लागणार. ते बघा, आपलं सारण आता तयार झालेलं आहे. आता त्याला थंड करायला ठेवू. आता जोपर्यंत थंड होतं आहे आपण त्याचं पीठ आपण मळून घेऊया समोस्याचं. तर त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे. तूप हे गरम करून टाकायचं, थोडं मेल्टेड, कारण त्यामुळे थोडं क्रिस्पी होते. जी पारी होते ती क्रिस्पी तयार होते. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडा ओवा आपल्याला हाताने थोडा चोळून टाकायचा आहे. त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो. आता सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जे मेल्टेड तूप आहे ते टाकायचं. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल, पण तुपाचा फ्लेवर जास्त छान येतो. आणि आता ते तूप सगळीकडे सगळ्या मैद्याला आपण चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याची अशी मूठ बांधून बघायची. जर पूर्ण नीट न तुटता बांधली गेली म्हणजे आपलं पिठाला व्यवस्थितपणे तूप लागलेलं आहे, जे मोहन आपण टाकलेलं आहे ते. आणि आता थोडं पाणी घालून एक चांगला सैलसर, म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असा आपल्याला
पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं तेल टाकून त्याला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि झाकून 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे. दहा ते 15 मिनिट झाले. आता आपण समोसा तयार करूया. एक छोटा पेढा आपण त्यातला काढून घ्यायचा आहे आणि नॉर्मल अशी आपल्याला एक चपाती त्याची लाटायची आहे. खूप जाड पण नाही आणि खूप म्हणजे अशी पातळ पण नाही, अशी मीडियम आपल्याला एक त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता त्या पोळीचे आपल्याला मधून 2 भाग करायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे समोस्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि कडांना आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं आहे. एकमेकांना त्याला असं चिपकवायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला बघा, आता समोस्याचा आकार तयार झालेला आहे कोणाचा, आणि त्या कोणामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. 1 ते 2 चमचे जसं सारण मावेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि बाजूनी आता दोन्ही बाजूनी त्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे किनारे आपल्याला सील करायचे आहेत. आणि सील करताना आपल्याला त्याला पाणी लावायचं आहे. तर अतिशय सोपं आहे. पाणी लावून सील करायचं. बघा, आपला समोसा आता तयार झालेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच समोसे तयार होतात. तीच टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा याला. अजून एक बनवून दाखवते. बघा, आपले समोसे तयार आहेत. आता आपल्याला याला तळायचं आहे. तर तेल जे आहे तळताना खूप गरम पण नसावं आणि खूप थंड पण नाही, मध्यम टेम्परेचरचं मीडियम टेम्परेचर पाहिजे. आणि त्यामध्ये समोसे टाकून घ्यायचे आहेत आणि आलटीपलटी करत ते आपल्याला म्हणजे तळून घ्यायचे आहे. आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा, म्हणजे मीडियमपेक्षा थोडा कमी ठेवून. आपल्याला वेळ लागतो पण क्रिस्पी होतात समोसे आणि खायला अतिशय टेस्टी लागतात. आणि मधून आपल्याला पलटी करायची आहेत, एकाच बाजूवर जास्त वेळ न ठेवता. अशा प्रकारे आपण समोसे तळून घ्यायचे आहेत.